शहरात विकासाची स्पर्धा करून देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांचा विकास करण्याची योजना म्हणजे स्मार्ट सिटी योजना। याच्या तिसऱ्या टप्प्यातल्या यादीत नाशिक शहराचा समावेश झाल्यानं नाशिक शहराचा कायापालट होईल। शहरात विकासाची गंगा वाहू लागेल, गावठाण भागाचं रूपडं बदलेल, अशी अनेक स्वप्न नेत्यांकडून दाखवली जातात। एसपीव्ही कंपनीच्या माध्यमातून सर्व कारभार होणार असल्याने नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या हक्कांवर गदा येईल असा आरोप करत सुरुवातीच्या काळात नगरसेवकांनी विरोध केला होता। मात्र तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या शिष्टाईमुळे नगरसेवकांचा विरोध मावळला आहे। नाशिक शहर हे देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशात प्रथम यावं या दृष्टिकोनातून नाशिक महानगरपालिका व नाशिक महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे नागरिक यामध्ये सहभाग असतो त्यांचा। त्याच्यामुळे नाशिक स्मार्ट सिटी ही सर्व बाजूनी चांगलं काम करणारे स्मार्ट सिटी होण्यासाठी लोकप्रतिनिधी आनंद व्यक्त करत असले तरी शहराची सध्याची स्थिती पाहता नाशिक महापालिका किती तग धरू शकेल हा प्रश्न कायम आहे। कारण शहरात अक्षरशः अव्यवस्थेचा सुकाळ आहे। शहरात विविध रोगांच्या साथी आहेत। प्रदूषणाचा मुद्दा धुळखात पडलाय। गोदामाईची अक्षरशः वाट लावलीये। खत प्रकल्पाचं व्यवस्थापन नसल्यानं शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प आहे। पर्यावरण प्रदूषणाच्या मुद्द्यावर न्यायालयानं नेहमीच महापालिकेला फटकारलंय। JNNRUMचा निधी 10 वर्षांपासून रखडलाय। त्यामुळे स्मार्ट सिटीची स्पर्धा दाखवून काय सुविधा मिळतील असा सवाल उपस्थित होतोय। लोकांना गाजर दाखवलं जाणार आहे। बेसिक सुविधांपासून वंचित असलेल्या नाशिक शहराला स्मार्ट सिटी तुम्ही बनवतात, बेसिक सर्व्हिसेस आधी प्रोव्हाइड करा। आणि मी सांगतो हे जरी पैसा आला किंवा हेही झालं तरी ते युटिलाइज होणार नाही आणि हे सक्सेस होणार नाही। ती मानसिकता नाही आहे या शहराची। नाशिक शहराच्या आजूबाजूला सगळीकडे झोपडपट्ट्यांचा विळखा आहे। आज त्यांच्या घरांसमोर तुम्ही जाल तर तिथे गटारी वाहत आहेत। तिथले जे बेसिक प्रश्न आहेत, त्यांना राशन मिळत नाही, पाणी मिळत नाही, स्वच्छ पाणी नाही, सगळीकडे अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होतोय। म्हणजे नागरिकांच्या बेसिक गरजा अजून पूर्ण झाल्या नाही आणि दुसरीकडे म्हणतात की आम्ही स्मार्ट सिटी आपलं शहराचा समावेश झाला आणि आम्ही स्मार्ट नाशिक बनवणार आहोत। म्हणजे ही विषमता दिसून येते। स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात 27 शहरांच्या यादीत नाशिकचा 11वा क्रमांक आहे। 5 वर्षांसाठी 2114 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। नाशिक महापालिका आणि राज्य सरकार 25% वाटा उचलणार आहे, तर 50% भार केंद्र सरकार उचलेल। नाशिकच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी 360 कोटी खर्च येणार आहे। ग्रीनफील्ड अंतर्गत हनुमानवाडी परिसराच्या विकासासाठी 856 कोटी, पार्किंग वाहतूक व्यवस्थेसाठी 980 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे। अर्थात एवढे पैसे मिळूनही कामं निर्धारित वेळेत होतील का असा सवाल उपस्थित होतोय। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।